कविता जगणारी माणसं असं या उपक्रमाचं शीर्षक असल्यामुळे मी त्याच आशयाची एक कविता इथे सादर करते. कवितेचं नाव आहे हरफन मौला. हरफन मौला कवी हा हरफन मौलाच असतो. हरफन मौला असल्याशिवाय कोणी लिहू शकत नाही असं माझं मत आहे. आपण कविता लिहितो म्हणजे नक्की काय करतो? आपण कविता लिहितो म्हणजे नक्की काय करतो? टुमदार शब्दात जगणं बांधून त्यामध्येच रमून जातो की एका शब्दाचे पिसे लागून वाऱ्यावर स्वतःला उधळून देतो? आपण कविता लिहितो म्हणजे नक्की काय करतो? आपण कविता लिहितो तेव्हा आपल्यातला हरफन मौला जागा होतो. आपल्याच मस्तीत धुंद तो सुखदुःखाच्या बिया उधळीत माळ रानावरून चालू लागतो. तो चालू लागतो तसा वारा झुळझुळ वाहू लागतो. पाखराच्या गळ्यातला सूर बेछूट गाऊ लागतो. हरफन मौला चालत राहतो. एकामागून एक अस्तित्वाचे थर सोलत जातो. जगून बघितलेले सारे चेंडू वरच्यावर झेलत जातो. चालता चालता सहजपणे फाटक्या झोळीत हात घालतो. अन चुकून कुठेतरी चिकटलेले एखाद्या शब्दाचे धन त्याच्या हाती लागते तर त्याचेही सोने होते. पण हरफन मौला फकीर असतो आणि फकीराला फिकीर नसते. उजाड मारानावर तर हिरवी पहाट रसरसलेली असते. मागेही न पाहता हरफन मौला चालत राहतो. आपण कविता लिहितो म्हणजे दुसरं काय करतो? आपण कविता लिहितो म्हणजे दुसरं काय करतो? किती अप्रतिम या आजच्या मुलाखतीची, आजच्या गप्पांची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आजची मुलाखत आपण ज्यांची घेतोय त्या कवयित्री, गीतकार आणि बालसाहित्यकार तसेच माझ्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकसुद्धा आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर संगीता बर्वे. मॅम, मनपूर्वक स्वागत आजच्या या गप्पांमध्ये. नमस्कार. कविता जगणारी माणसं या अनुषंगाने किंवा या शीर्षकाला साजेशी कविता तुम्ही अगदी सुरुवातीला हरफन मौला यांच्या माध्यमातून ती सादर केली आणि नकळत मला एकूण आम्ही जो उपक्रम चालू केला मागील 3.5 वर्षांपासूनचा आणि त्या उपक्रमात मी पाठीमागे हरवून गेलो. इतकं सुंदर तुम्ही ते लयबद्ध त्याचे टप्पे उलगडत गेला त्या कवितेच्या माध्यमातून आणि तो जगण्याचा प्रवास उलगडला आणि तो प्रत्येक कवीचा प्रवास आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही सांगितलं की त्याशिवाय कविता लिहिता येतच नाही. खूपच छान. सुरुवातीलाच मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आत्ताच नुकताच एक धर्मवीर सिनेमा येऊन गेला आणि त्या धर्मवीर या सिनेमाचं जे गाजलेलं गाणं आहे, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, तर या गीताचं लेखन तुम्ही केलंय. त्या लेखनाचा प्रवास कसा होता? असे मी मुंबई पुणे मुंबईमध्ये लिहिलंय, इश्कवाला लवमध्ये लिहिलंय, कंडिशन सप्लाय नावाच्या पिक्चरमध्ये लिहिले आणि आता हे धर्मवीर म्हणजे अविनाश विश्वजित हे संगीतकार आहेत त्याचे. एकदा अविनाशचा फोन आला की एक मला गुरु शिष्य याच्यावर एक गाणं हवं आहे म्हणून. तर मी ते लिहायला सुरुवात केली गुरु शिष्य याच्यावर आधारित. पहिलं लिहिलं, तो म्हणे असं नको आहे. मग दुसरं लिहिलं, तिसरं लिहिलं, चौथं लिहिलं, 5वं लिहिलं, तर म्हणे असं अजिबात नको आहे. तर मी म्हटलं की नक्की सिच्युएशन काय, कारण काहीच सांगितलं नव्हतं. नुसतं गुरु शिष्यावर आधारित गाणं लिहायचं म्हटल्यावर आपण जसं गुरु आणि शिष्याचं नातं असतं ते आपण त्याच्यामध्ये हळूहळू विकसित करत जातो गाण्यामध्ये. तर मग म्हटलं अरे नक्की काय आहे, कुठलं सिनेमा काय आहे, त्याचं नाव काय आहे, सिच्युएशन्स काय आहेत. मग त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आहे. तर बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आहे म्हटल्यावर मी एकदम पुढचं लिहिलं ते एकदम जाज्वल्य लिहिलं. तर तो म्हणाला असं तर अजिबातच नको आहे. अच्छा. म्हटलं अरे बाबा कसं काय, आता सिच्युएशन्स माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं की आनंद दिघेंवरचं आहे ते पिक्चर आणि मग मला ते सुचलं की भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. मग मी ते एका याच्यातच 6-7 कडवी लिहिली आणि पाठवून दिली आणि एकदम ती त्यांना खूप आवडली.
आणि सिलेक्ट झालं ते गाणं. अविनाशचा फोन आला मला की इथे प्रवीण माझ्यासोबत आहे आणि ते गाणं अतिशय आवडलेलं आहे आणि संगीता ते गाणं खूप गाजणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे मला काय माहिती नव्हतं की गाजणार म्हणजे काय होणार वगैरे. पण मग ते जसं ते गायलं गेलं, रेकॉर्ड झालं आणि सिनेमामध्ये आला ते ते गाणं आलं. तर त्यावेळी आम्ही ठाण्याला आम्हाला बोलावलं होतं आणि ठाण्याला एकनाथ शिंदे साहेब आमच्याबरोबर 12 तास होते. पण आम्हाला माहिती नव्हतं की हे मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळी. टर्निंग पॉईंट पण तो टर्निंग पॉईंट होता आणि तिथे मग ते गाणंही सादर झालं. तो पिक्चरही दाखवला गेला आणि नंतर तो चांगला पिक्चरही चांगला चालला आणि हे गाणं तर खूपच गाजलं खूप त्यातलं. म्हणजे इतकं ते गाजलं गाणं की आज कुठलाही गुरु शिष्य एखादा शिष्य आपल्या गुरुविषयी जर काही व्यक्त व्हायचं असेल तर बॅकग्राऊंडला हेच गाणं वाचतं. म्हणजे खरं म्हणजे आता गणपतीमध्ये आता आमच्या घराच्या समोर पण तेच गाणं लागलं होतं त्यामुळे मला मजा वाटली. हो. अशा प्रतिक्रिया वगैरे काय अशा वेगळ्या आल्या का तुम्हाला आतापर्यंत? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या असतील पण एखादी अशी कुठली तुम्हाला खूप जास्त भावली अशी प्रतिक्रिया म्हणजे खूपच प्रतिक्रिया. आणि पहाटे एकदा 4 वाजता खाली रिक्षातून जाताना मोठमोठ्यानं गाणं लागलं गेलं ते भेटला विठ्ठल होतं किंवा रिंगटोन असतात काही काहींचे. तर लहान मुलांना सुद्धा आवडतं. वेगवेगळ्या शाळांमधून ते गाणं लावलं जातं. म्हणजे शाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते गाणं आवडतं असं. हा प्रश्न सुरुवातीला घेण्याचं कारणच हे होतं की हे गाणं खूप लोकांच्या मनावरती आता राज्य करत असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं हा प्रश्न घ्यावा आणि नंतर मग आपल्या गप्पांना सुरुवात करावी. तर खूप छान. आता याला जोडूनच मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं बालपण नक्की कुठे गेलं आणि कसं गेलं? बालपण माझं बेलापूर गाव श्रीरामपूर तालुक्यातलं नगर जिल्ह्यातलं म्हणजे अहिल्यानगरमधलं. तिथे मी लहानपणापासून म्हणजे माझा जन्म तिथे झाला आणि नंतर माझं शिक्षण बेलापूर, नगर, बारामती आणि नंतर पुणे असं 4 ठिकाणी झालं. तो काळ खूप वेगळा होता. म्हणजे आत्ताच्यासारखं काही गडबड गोंधळ असं काही नव्हतं. त्यामुळे शांतपणे जगणं होतं. अतिशय संथ आणि शांत जगणं. आणि त्यामध्ये आम्हाला करमायचं पण नाही की काय करायचं आता सुट्टीत काय करायचं. मग मी सुट्टीमध्ये खूप पुस्तकं वाचायचे. ती पुस्तकं कुठली आता ग्रामीण भागामध्ये काही पुस्तकं मिळत नाहीत अशी. मग आम्हाला काय मिळायचं तर मनाचे श्लोकचं छोटंसं एक पुस्तक मिळायचं. मग ते मनाचे श्लोक वाचायचे किंवा तुकारामांचे अभंग मिळायचे, ज्ञानेश्वरी मिळायची. असं काय काय ते वाचत गेले. आणि गावातून प्रवरा नदी आमची वाहत होती. त्या प्रवरा नदीचं काहीतरी खूप मोठं एक आकर्षण मला होतं. म्हणजे सतत मी नदीवर जात असे. एकतर पाणी आणायला दुष्काळ असल्यामुळे सतत कळशीनं पाणी आणायचं, झरा खोदायचा, झरा खोदून पाणी आणायचं किंवा धुणं धुवायला जायचं. आणि तिथं कैशव गोविंदाचं मंदिर होतं आणि खड्डे खोदलेले असायचे. त्या खड्ड्यात जाऊन मी बसायचे आणि आत जाऊन काय काय पुस्तकं वाचायचे. म्हणजे मला जे हातात मिळेल ते पुस्तक घेऊन जायचे आणि तिथे ते मी वाचत बसायचे शांतपणे. तशी तुम्हाला कवितांची आवड ही लहानपणापासूनच लागली? खूप लहानपणापासून. आणि नगरला मी 4थीला होते शिकायला. ते सांगायला मला खरंच आवडतं आणि ते महत्त्वाचं पण आहे की माझी आजी ही निरक्षर होती आणि ती वारीला जायची दरवर्षी. जवळजवळ 30-40 वर्ष चालत आजी आजोबा नगरहून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पंढरपुरात चालत जायचे वारीबरोबर. तर एके दिवशी ती मला म्हणाले की मला ज्ञानेश्वरी खूप वाचायची आहे पण वाचताच येत नाही आहे. मी 4थीला तिच्याकडे शिकायला होते. मी तिला म्हटलं त्यात काय एवढं, मी वाचून दाखवेन तुला. तर ती म्हणाली तुला वाचता येईल का? म्हटलं हो वाचता येईल. मग तिने माझ्यापुढे ज्ञानेश्वरी आणून ठेवली आणि मी वाचायला सुरुवात केली. ते ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं ते वाचत असताना ती खूप कौतुकानं माझ्याकडे बघायला लागली. तर तिला खूप छान वाटलं की 4थीतली मुलगी आपल्याला लहान मुलगी एक वाचून दाखवते. मग ती मला म्हणाली की थांब आत्ता नको वाचू, 4 वाजता माझ्याकडे भजनासाठी बायका येणार आहेत, तेव्हा तू वाच. मग मी तिनं चौरंग आणून ठेवला. चौरंगावरती ज्ञानेश्वरी ठेवली. मला बसायला छान पाट वगैरे दिला आणि बायका जशा जशा त्या म्हाताऱ्या निरक्षर बायका त्या वाचायला यायला लागल्या एक एक करून आणि मी वाचायला सुरुवात केली. त्या अतिशय कौतुकानं माझ्याकडे बघायला लागल्या
आणि नंतर जाताना ज्ञानेश्वरीला नमस्कार करून गेल्या, त्याच्याबरोबर मलाही नमस्कार केला त्यांनी. तर मला एकदम छान वाटलं लहान मुलीला की नमस्कार करतायत या सगळ्या. तर त्यांनी मला सांगितलं की रोज वाचून दाखव आम्हाला, कारण आम्हाला कोणालाच वाचता येत नाही. त्या काळात त्या सगळ्या निरक्षर होत्या बायका, भजन करायच्या, मुखोद्गत असायचे, अभंग वगैरे सगळे. मग मी त्यांना बरेच महिने, आजी मला लाडीगोडी लावायची, काही कधी कधी मला खेळायला जावं असं वाटायचं, पण मी वाचून दाखवलं. आणि तो एक संस्कार म्हणा साहित्याचा, तो आपोआप आणि नकळत घडत गेला. म्हणजे 4थीत असतानाच मी ती कविता लिहिली. आम्हाला धडा होता, चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू. मग त्याच्या पुढे मी ते लिहिलं की चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले. किती छान. असं मी ते लिहिलं आणि लिहून शाळेत बाईंना दाखवलं. बाई म्हणाले कोणी लिहिलं हे? ते म्हटलं मी लिहिलं आहे. कुठं बघून लिहिलं आहे? तर म्हटलं नाही, मी माझ्या मनाने लिहिलं आहे. मुलांना वाचून दाखवायला सांगितलं त्यांनी आणि खूप मला छान वाटलं. म्हणजे बाईंची शाबासकी त्या काळात आपल्याला फार महत्त्वाची असते. आणि आईवडिलांना सोडून मी आजी आजोबांकडे शिकत होते, त्यामुळे मला जरा एकटं पण वाटायचं, आईवडिलांची आठवण पण यायची. मला बाईंनी एक असं छान शाबासकी दिल्यामुळे फार छान वाटलं आणि मी पुढे पण हळूहळू लिहायला लागले. असा एक प्रवास सुरू झाला. सुरुवातीचा प्रवास तुमचा बेलापूरमधून होता, श्रीरामपूरच्या जवळ, आणि त्यानंतर मग नगरला आले. नगरला आले मी. आणि नंतर नगरहून परत मग माझे आईवडील शिक्षक होते, त्यामुळे त्यांना सांभाळायला थोडंसं, दोघंही शाळेत जायचे, म्हणून माझ्या आजी आजोबांकडे त्यांनी मला शिकायला ठेवलं होतं 2रीला. 3रीला मी म्हटलं मला परत यायचं आहे. मग 3री 4थी 5वी, 4थीला परत त्यांनी मला पाठवलं. 5वीला परत हायस्कूलला मी बेलापूरला आले. असं माझं सतत एकदा बेलापूर एकदा नगर असं होत गेलं. आणि नंतर मग मी 8वी 9वीला माझे वडील बारामतीला चित्रकला शिक्षक म्हणून लागले तिथे, तेव्हा बारामतीला MES हायस्कूलला मी शिकायला आले. अच्छा. आता हे साहित्याचे असे संस्कार घडत होते किंवा तुम्हालाही कवितांची आवड लागलेली होती, आणि त्यानंतर ज्यावेळी 12वी नंतर पुढच्या शिक्षणाचा विचार आला, त्यावेळी मग तुम्हाला अगोदरच डोक्यात होते की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचंय, की तुम्ही ओघाने गेलात तिकडे? झालं काय, माझी बहीण होती, तिचं नाव स्मिता होतं. आणि ती त्यावेळेला, मी 7वीत होते आणि ती 4थीला होती, आणि तिला डिफ्थेरिया झाला, घटसर्प झाला. तर काही मदत मिळाली नाही. म्हणजे डॉक्टर होते त्या काळातले, पण तरी तो वाढत गेला आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. मी तिला भेटायला रोज जात असे आणि इतकी छान ती छोटीशी, मी तिच्याकडे बघत असे आणि तिचा तो घसा सुजलेला, ते मला बघवलं नाही. आणि मी त्यावेळेला का कोणास मनात ठरवलं की आपण डॉक्टर व्हायचं, आणि म्हणून मग मी त्या दिशेनं माझा प्रवास झाला. आणि झालं काय की थोडे मार्क्स कमी पडले BJ मेडिकलला जायला. मग मला आयुर्वेदला ॲडमिशन मिळाली. मी आयुर्वेदाला स्वतःहूनच एकटीनं जाऊन ॲडमिशन घेतली. म्हणजे घरी पण कोणाला सांगितलं नाही की मी ॲडमिशन घेते म्हणून. आणि कोणत्या कॉलेजला झालं तुमचं? माझं अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुण्यात, SP कॉलेजच्या कॉलेजच्या जवळ. हो, खूपच छान, खूपच छान. आणि मग ते करत असताना साहित्याची आवड जोपासतच होता तुम्ही? हो, मी लिहित होते खूप. कुठे कुठे वर्तमानपत्रातून स्पर्धा यायच्या, कथा स्पर्धा, कविता स्पर्धा, तर मी त्याला पाठवत असे. पण कुठे मासिकांना वगैरे नव्हते पाठवत. पण माझ्या वह्या छान भरलेल्या असत, मला जे वाटायचं ते मी त्यामध्ये लिहून ठेवायचे. खूपच छान, खूपच छान. त्यामुळे बर्वे कुटुंबाशी कसा तुमचा संबंध आला मग? अरे बापरे. कारण ती रंजक गोष्ट आहे, मला 2-3 लोकांकडून समजली. हो का? की तुम्हाला इंटर्नशिप सुरू झाली माझी, आणि इंटर्नशिपला मी एका हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले आमच्या अष्टांग आयुर्वेदला. आणि नाईट ड्युटी आम्हाला, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना किती शिकू आणि किती नाही, असं त्यावेळेला होत असतं. आणि ग्रामीण भागातून आलेले मुलं जास्त प्रयत्न करत असतात. तर मी, आणि राहायची पण सोय नव्हती, कारण हॉस्टेल सोडावं लागलं. मग विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये मी राहत होते, पण इंटर्नशिप जेव्हा आपल्याला पैसे मिळायला लागतात तेव्हा हॉस्टेल सोडावं लागतं. मग मला, आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो पूजा नर्सिंग होममध्ये काम करत होता. तर त्याला मी सहज म्हटलं की अरे मला आता माझं हॉस्टेल सोडावं लागणार आणि राहायची सोय नाही आहे, काय करावं कळत नाही. तर तो म्हणाला की मी जिथे नोकरी करतोय तिथे आउट हाऊस आहे, गॅरेज आहे, तर तिथे तुझी राहायची सोय होईल आणि तू तिथेच नोकरी कर, नाईट शिफ्ट कर. म्हटलं ठीक आहे चालेल. म्हणून त्यानं मला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेला तो.
डॉक्टर म्हणाले चालेल. तर तो म्हणाला मी सोडतो नोकरी ही, माझ्या जागी तू लाग. म्हटलं अरे पण तू कशाला सोडतोस? नाही म्हणे मी काय पुण्यातलाच आहे, मला दुसरीकडे कुठेही हे होईल. तर छान असे आमचे त्यावेळेचे मैत्रीपूर्ण सगळे वातावरण होतं, एकमेकांना समजून घेणं होतं. आणि मग मी तिथे त्या गॅरेजमध्ये माझं सगळं सामान आणून टाकलं. मग सुरू केलं माझं इंटर्नशिप सकाळी कॉलेजच्या याला आणि रात्री इकडे. तर तिथे माझे मिस्टर टायफॉईडचं संशय आला म्हणून ॲडमिट झाले होते. आणि माझी त्यांची तिथं पेशंट आणि डॉक्टर अशी ओळख झाली. मग त्यांना सलाईन लाव, इंजेक्शन्स दे, असं करता करता माझे सासरे बघत होते की ही मुलगी किती काम करते, सकाळी जाते, रात्री सुद्धा काम करते. आणि ते माझ्यावर फार लक्ष ठेवून आणि त्यांना फार कौतुक वाटायला लागलं होतं. त्यांनी मला एकदा म्हणाले की मग जेव्हा डिस्चार्ज दिला पेशंटला आमच्या, तर ते म्हणाले की डॉक्टर आमच्याकडे या एकदा घरी. मग ते स्वतःच घ्यायला आले मला एकदा, बरं. मी येत नव्हते म्हणून. अच्छा. कारण कामातून वेळ मिळायचा नाही त्याचा. तर ते म्हणाले मी तुम्हाला घ्यायला आलो, येता का, इथे जवळच आहे. तर म्हटलं बरं येते. आणि मग मी घरी गेल्यानंतर त्यांच्या बघितलं की ते गाणारं घर आहे, तानपुरे शिकवतायत वगैरे. त्यामुळे तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं की काय आहे नक्की ते. पंडित पद्माकर बर्वे हां. आणि मालती पांडे मला, कारण आपण एक फोकस्ड असतो, अभ्यास करत असतो, बाकी मला नव्हतं माहिती या क्षेत्रातली. तर माझे डॉक्टर मला म्हणाले अन्नछत्रे की तुला माहिती आहे का गं, ते मालती पांडे फार प्रसिद्ध गायिका आहेत त्या, तू ज्यांच्याकडे गेली होतीस. आणि मग सासऱ्यांनीच मला मागणी घातली, सासू सासऱ्यांनी, की तू करशील का आमच्या राजीवशी लग्न. तोपर्यंत त्यांना माहित होतं का तुम्ही कविता लिहिता असं काय? हो, त्यांना माहिती होतं. आणि त्यांना ते खूप आवडलं होतं की डॉक्टर असून सुद्धा मी लिहितेय. आणि त्यांनाही मी वाचून दाखवत असते, त्यांना ते आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी, आणि मी हो म्हटलं. वा वा वा, किती छान गोड स्टोरी आहे एकदम तुमची. तसं बघायला गेलं तर बर्वे कुटुंबाशी संबंध येणं आणि बर्वे कुटुंबाला एक खूप मोठा वारसा आहे कलावंतांचा. कारण पहिला कलावंत पुरस्कार सुद्धा पहिला कलावंत कुटुंब पुरस्कार हा सुद्धा बर्वे कुटुंबाला महाराष्ट्रातला मिळालेला आहे. आणि त्यांच्या घरातली स्नुषा होणं आणि आजपर्यंत इतका तुमचाही मोठा प्रवास घडणं आमच्यासाठी एक प्रेरणादायी प्रवास आहे तसा तो बघायला गेला तर. खूपच छान. तुमच्या आत्तापर्यंत जवळपास 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. पियूची वही या कादंबरीला 2022चा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर त्याविषयी ऐकायला आवडेल. पण अशा अनेक तुम्हाला पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र शासनाचेही मिळालेले आहेत, परंतु हा देशाचा सन्मान आहे आणि त्याचा तो पुरस्कार आहे. तर त्याविषयी ऐकायला आवडेल. खरं तर सहज म्हणून लेखन केलेलं असतं आपण, आणि खूप मनापासून केलेलं असतं. त्यावेळेला मला आठवतंय की माझी मुलगी, धाकटी मुलगी प्रांजली ही 2 महिन्याची होती आणि माझं क्लिनिक बंद ठेवलं होतं कारण ती लहान असल्यामुळे. आणि मग ती झोपल्यानंतर काय करायचं म्हणून मग मी ते प्रोसेस ती लिहून काढली की माझ्या मोठ्या मुलीनं आणि मी तिच्या सुट्टीमध्ये आमच्या घराच्या खिडक्या रंगवल्या होत्या. तर सगळ्या खिडक्या ऑइल पेंटनं रंगवल्या होत्या. तर त्यानंतर तिला ते खूप त्याची सवय लागली होती की खिडकीतून बाहेर बघणं किंवा लिहून काढणं काहीतरी असे. खरं म्हणजे ते मीच बघत होते माझ्या डोळ्यांनी, पण मी तिच्या डोळ्यांनी पाहते असं मी कल्पना केली आणि ती प्रोसेस मी लिहून काढली. कारण माझे वडील चित्रकला शिक्षक, ते स्वतः खूप काय काय कामं करायची. त्यांची नोकरी गेल्यानंतर ते घरं रंगवायला सुरुवात केली, मंदिरं रंगवायला सुरुवात केली. खरं तर ते जे स्कूल ऑफ आर्टला पण त्यांनी परीक्षा दिल्या होत्या. अभिनव महाविद्यालयाचे ते आर्ट मास्टर होते. खूप काय काय त्यांनी चित्रकलेमध्ये केलं होतं. पण नोकरी गेल्यानंतर त्यावेळेला काहीच करू न शकल्यामुळे त्यांनी ही कामं केली. आणि मुख्य म्हणजे ही कामं करत असताना ते मला सोबत घेत असत. त्यामुळे रंगांशी माझं खूप नातं होतं. त्यामुळे त्यांनी जे एक मोठं मंदिर रंगवलं आमच्या गावातलं, गावाबाहेरचं, चांदगाव नाव गावाचं, चांदेगाव. हां. तर ते नदीच्या पलीकडे आम्ही रोज जात असो. आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की मी हे मोठं मंदिर रंगवतोय, तर तोवर तू हे लहान मंदिर रंगव. मग तोवर मी ते जसं करतील तसं मी करत गेले आणि त्यांचं होईपर्यंत मी माझं मंदिर ते रंगवलं. ती जी एक रंगवण्याची एक त्यावेळेला आपोआप नकळत होत गेलेला तो एक संस्कार होता. वेळ घालवण्याचं साधन पण होतं आणि शांत संथ आयुष्य होतं. त्यामुळे नंतर मग मला
माझा दवाखाना जेव्हा मी झोपडपट्टीमध्ये सुरू केला तेव्हा तिथे मी एका माणसाला तो रंगवायला दिला. एक खोलीच होती म्हणजे मोठी. तर तो दारू पिऊन आला आणि त्यांनी नुसतं 2-4 फटकारे मारून झोपून गेला तिथेच. मग मला वाटलं आता झालं असेल याचं रंगून, म्हणून मी गेले तर सगळं तसंच पडलेलं, रंग सांडलेला. मी त्याला बाहेर काढलं आणि सगळ्या खोलीला छतापासून सगळं मी एकटीनं रंगून काढला अख्खा 2 दिवस. तर हे त्यावेळी मला जे काम मी लहानपणी केलं होतं ते शिकलेलं काम मला उपयोगाला आलं काही का असेना. आणि नंतर मग मुलीचा वेळ कसा घालवायचा सुट्टीचा म्हणून खिडक्याही रंगवल्या घराच्या. तर हे जे रंगांचं काम आहे हे मी लिहून काढलं की मग खिडकीतून पक्षी कसे दिसत आहेत मुलीला, मग ती कसं त्याचं वर्णन करते. मग कोकिळ दिसतो, मग तिला वाटतं की तो कावळा आहे. मग तिला वाटतं कावळ्याचा डोळा कसा काय आलाय, कारण कोकिळीचा डोळा लाल असतो. तर ती आईला विचारते की अगं त्या कावळ्याचा डोळा आलाय. मग आई म्हणते की नाही तो कोकिळ आहे. मग आई तिला पक्ष्यांचं पुस्तक आणून देते. मग ती पक्षी शोधायला लागते. मग तिला त्यातून तांबट पक्षी सापडतो, दयाळ पक्षी सापडतो. कोकिळा कशी डिझाईनची साडी घातलेली असते तिने असं ती कल्पना करते. आणि मग रोज तिला ती सवय लागते की खिडकीत बसून आपण छान लिहून काढायचं आणि रोज दैनंदिनी लिहायची. अशी ती मी प्रोसेस माझ्या कल्पनेनं लिहून काढली होती. खूप आधी लिहून काढली होती, पण मला वाटतं 2017मध्ये पियूची वही या नावानं ते पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनानं प्रकाशित केलं. आणि मग त्याला राज्य शासनाचाही पुरस्कार मिळाला आणि साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला. खूपच प्रेरणादायी प्रवास होता तो तसा. कारण खूप अगोदर सुचलेली संकल्पना एवढ्या उशिरानं ते पुस्तकरूपी लिहिणं आणि ते प्रकाशित करणं आणि त्यानंतर त्याला इतका उच्च दर्जाचा पुरस्कार प्राप्त होणं अशी ती मोठी गोष्ट आहे. कारण आजकालचे लेखक कसे असतात की पटकन लिहितात, पटकन पब्लिश करतात आणि मग त्यांना पुरस्कार हवा असतो. तुमचा तसा प्रवास अजिबातच नव्हता. म्हणजे कधी अगोदर सुचलेली ती संकल्पना, मला असं वाटतं नाही म्हटलं तर 20-25 वर्षांपूर्वी सुचलेली संकल्पना असेल ज्यावेळेस तुम्ही लिहिली. हो, साधारण 17-18 वर्षांपूर्वी. बरोबर. आणि त्यानंतर ते पुस्तक रूपात येणं आणि त्या पुरस्काराला तुम्ही पात्र ठरणं हा खूप प्रेरणादायी प्रवास आहे. खूप अभिनंदन तुमचं त्याकरता. आणि आता त्याला जोडूनच की मगाशी जो आपला एकंदरीत वैद्यकीय व्यवसाय आणि याच्यावरती जी चर्चा झाली, तर की आता तुम्ही गृहिणी म्हणून पण जबाबदारी पार पाडत होता, वैद्यकीय व्यवसायिक आणि पुन्हा आणखी कलावंतांचं कुटुंब सांभाळायचं होतं. तर ही तशी तारेवरची कसरत होती, ती सांभाळली कशी? कारण खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल त्या काळामध्ये. खूपच. म्हणजे स्वयंपाक करून, शिवाय घरामध्ये पाहुणे यायचे, म्हणजे आणि पाहुणे म्हणजे नुसते नाही, सगळे कलाकार असायचे. 8-8, 10-10 जण कार्यक्रमाहून यायचे आणि जेवायचं असायचं त्यांना. मग या मुलींना सांभाळून त्यांचं सगळ्यांचा स्वयंपाक करणं, क्लिनिकला जाणं, तिथले 20-20, 25-25 पेशंट असायचे ते बघायचे. परत संध्याकाळी आल्यावर परत स्वयंपाक करायचा, परत दवाखान्यात जायचं. असं खूप गोष्टी होत्या. पण मला असं वाटतं की आपल्याला जर मनातून कामाची आवड निर्माण झाली आणि खूप काम करण्याची इच्छाही असेल आणि त्यातून मला लिहायचं सुद्धा असायचं, पण ते सगळं डोक्यात असायचं माझ्या. म्हणजे मी पोळ्या करताना किंवा कणिक मळताना किंवा आणखी काही कामं करताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचार कवितेचे असायचे. मला एखादं काही सुचत असायचं आणि मी ते मनातल्या मनातच ते उगाळत राहायचे सारखं आणि नंतर रात्री वगैरे लिहून काढायचे. असं मी अनेक वर्ष करते. किंवा आता जरा मोकळा वेळ मिळायला लागलाय तर आता मग मी वही पेन घेऊन बसायला लागले आणि आता मोबाईल आहे त्यामुळे मग मोबाईलवर पण काही काम करता येतं. तर असं सातत्यानं करत गेले. पण आपल्यामध्ये मला असं वाटतं की स्किल्स छोटी डेव्हलप झाली पाहिजे, ती विकसित झाली पाहिजे. कुठलंही काम आपल्याला करता आलं पाहिजे या मताची मी आहे. आणि अशी छोटी कामं जरी करता आली तरी आपल्याला हळूहळू मग ती सवय लागून आपण चांगल्या कामांकडे वळू शकतो असं मला वाटतं. कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण असे होतं की तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचा समृद्ध वारसा लाभलेला होता. त्यानंतर राजीव सर सुद्धा मोठे गायक आणि त्यानंतर 2 मुली आणि त्या दोन्ही मुलींना सुद्धा या परंपरेमध्ये तुम्हाला मोठं करायचं होतं. म्हणजे मी मध्यरात्री डिलिव्हरी करत होते जाऊन, स्टिचेस घालत होते, इंजेक्शन्स देत होते, घरी सुद्धा बायका येऊन घरी सलाईन लावत होत्या त्यावेळेला. किंवा आमच्या सोसायटीमध्ये पेशंट्स असायचे आमचे, तर त्यांच्याकडे बघत होते. त्याचबरोबर हे सगळं करत होते. म्हणजे सतत
आपण आणि ते काम नाही समजलं पाहिजे आपण, मुख्य म्हणजे की मी किती काम करतेय, मी कशी दमलीये, मी कशी थकलीये. ते हातपाय आहेत ना, ते काय नुसते हलवायचे असतात असं माझं मत आहे. काय अगदी काम म्हणजे तरी काय असतं. बरोबर. हातपाय हलवणं फक्त, पोळ्या करायच्या तर नुसतं लाटायचं आहे बुवा एवढंच ठरवायचं आणि व्यायाम आहे असं समजून मस्त मजेत काम करायचं. असं काम मी करते. मी त्याला काही त्या कामाचा बाऊ करत नाही, इश्यू करत नाही. शांतपणे काम करते. नाही तेच ना, कारण म्हणजे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्यांवरती फक्त स्वतःला सिद्ध नाही करायचं, तर परत येणाऱ्या त्या 2 मुलींना सुद्धा तुम्हाला कलावंतांचा वारसा तुम्हाला तिथं द्यायचा आहे. खरं तर सांगू का तुम्हाला, सिद्ध वगैरे करायचं काही नव्हतं मला असं. पण मला छान आनंदात दिवस घालवायचे होते मुलींचे सुद्धा. आणि मुलींना सांभाळायचं कसं, तर ही एक खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. त्यामुळे मी काय करायचे, की माझ्या कविता त्यांना शिकवायचे किंवा मध्ये पुलोत्सव मध्ये माझी 6 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यांनी सांगितलं की 6 पुस्तकांचं प्रकाशन करायचंय. पण त्या निमित्तानं तुमच्या कवितांचा कार्यक्रम आम्हाला हवाय. आणि मग मी माझ्या मुलींना दोघींना घेऊन, त्या छोट्या होत्या. प्रांजली तर मला वाटतं पहिलीत वगैरे असावी आणि पियू 5वीत वगैरे, 5वीतही नसेल, 4थी-5वीत असेल. तर त्यांच्याबरोबर आणखी आसपासचेच गायक, चांगले गाणारी मुलं गोळा करून मी त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि पुलोत्सवमध्ये जो कार्यक्रम झाला तो सगळ्यांना इतका आवडला की त्यानंतर त्याचे काहीही जाहिरात न करता 50 कार्यक्रम झाले. त्यामुळे मुली पण त्या याच्यात आपोआप वाढत गेल्या. म्हणजे ती एक युक्ती होती माझी मुलींना वाढवायची की त्या निमित्तानं त्या कुठेही बाहेर त्यांना जावं लागणार नाही किंवा आणखी काही खूप काही त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार नाही. त्यापेक्षा आपणच मुलांना घरामध्ये गोळा करून त्यांच्याबरोबर गाणं खेळत राहायचं, कविता खेळत राहायची. त्यातूनच मग त्यांचंही एक चांगलं करिअर सेट झालं ना. खूपच छान. आणि तुमचा मग आता बालसाहित्यात खूप मोठा प्रवास घडलेला आहे. अनेक साहित्याची पुस्तकं तुमच्या हातून लिहिली गेलेली आहेत. त्यानंतर अनेक व्यासपीठांवरती तुम्ही अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे, तर त्याविषयी. एकतर लहानपणापासून लिहित होते, त्यात बालकविताही होत्या. आणि जशी ही मुलं मोठी व्हायला लागली, म्हणजे लहान होती तेव्हा, ते आपोआप सुचायला लागलं. म्हणजे मुद्दाम काहीतरी असं बालकविता आता लिहून बघू वगैरे असं काही नव्हतं. सहजपणे लिहित होते मी ते. आणि लिहिता लिहिता मग हळूहळू पुस्तकं झाली. पुस्तकं झाल्यानंतर मग बरीच वर्ष मी लिहिलं. म्हणजे लगेच काही पुरस्कार वगैरे मिळाले असं नाही झालं. पण मग बरीच पुस्तकं झाल्यानंतर मला आपले शिक्षणतज्ञ न. जोशी आणि आणखी ती संस्था होती मोठी, त्या संस्थेनं विचारलं की तुम्ही आमच्या संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारा म्हणून. तर एवढं सगळं झाल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे बघूया, हे पण आपण करून बघूया. आणि 5 वर्ष मी संस्थेचं अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, त्याचं अध्यक्षपद भूषवलं. आणि भूषवलं म्हणजे काम केलं खूप. भूषवलं म्हणजे नुसतं काही नाही, शाखा काढल्या त्याच्या बऱ्याच आणि संमेलनं घेतली मुलांसाठीची. त्यामध्ये शेवगावचं संमेलन होतं, बालेवाडीचं संमेलन होतं किंवा भिलारचं संमेलन होतं मुलांसाठीचं. विभागीय साहित्य संमेलनं घेतली उदगीरला, परभणीला. यामध्ये मुलांना स्वतः लेखन करणं, वाचन करणं, सादरीकरण करणं, या गोष्टी मी त्यांना आपण करूयात असं मी आमच्या संस्थेच्या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते घडत गेलं. त्यामुळे ते 5 वर्ष ते केलं. त्याच काळामध्ये मी 2015मध्ये अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या जे संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते आणि ते संमेलन झालं मारुंजीला. तेही खूप चांगलं संमेलन गाजलं. तर असं सहजपणे करत गेले ते. त्यात काही फार असं काही आव नव्हता की आपण काहीतरी करतोय. एक काम होतं, मी म्हटलं ना तुम्हाला, सहजपणे करणारं काम. हातपाय हलवायचे, डोकं चालतं डोकं चालवायचं, बाकी काही त्यात. मला असं वाटतं कविता लिहायलाच फक्त जरा थोडासा विचार करावा लागत असेल, की तोही विचार करावा लागत नाही. नाही नाही, असं कसं, विचार करावाच लागतो. सतत चिंतनात असल्यामुळेच तर आपण लिहितो ना. म्हणजे आता तुम्हाला सांगते की मी लिहित होते आणि एकदा आम्ही शिवथरगळीला गेलो, सज्जनगडाजवळचे रामदासांनी जिथं दासबोध लिहिलाय. तर तिथे गेलो असताना त्या घळीमध्ये मी बसले रामदासांच्या, आणि तोपर्यंत मी लिहित होते, असं काय काय सुचत होतं. पण मी विचार करायला लागले की रामदासांनी इथे दासबोध कसा लिहिला असेल 16व्या शतकामध्ये. आणि इतकं इथं सगळं, त्यावेळेला काही लाईट्स नसणार, वीज नसणार, काही नाही.
त्यांच्या त्या लाकडी खडावा घालून, आपण आता ते शूज घालतो, ते लाकडी खडावा घालून इथपर्यंत ते कसे पोचत असतील, हा सगळा विचार मी करत होते. आणि मी म्हटलं माझ्या मनातला की संगीता, तू खरंच तुला स्वतःला तू समजतेस का आता कवी, किंवा तू कविता लिहितेस, किंवा लोक समजायला लागलेत तुला की तू कवयित्री आहेस, तर इथं बसून काहीतरी लिहिता आलं तरच तू खरी कवी, असं मी माझ्या मनाला एक आव्हान दिलं म्हणायला पण हरकत नाही. आणि मी तिथे खूप शांत बसून राहिले, इतकं म्हणजे अगदी ध्यान लागल्यासारखी. आणि हळूहळू माझा तो सगळा परिसर माझ्या डोळ्यासमोर यायला लागला आणि मला शब्द सुचायला लागले. आणि मी लिहिलं असं मनातल्या मनात, त्यावेळेला मोबाईल नव्हता, काही नव्हतं, पण ते मनात चिंतन, आणि आपोआप ते शब्द यायला लागले. झरे वाहती शुभ्र फैसाळ कैसे, कुणी योजिल्या भव्य येथे शिळा, तरु वल्लरींचे इथे मुक्त गाणे, फुले डोंगराचा पिसारा निळा, भिडे अंबराला कडा पर्वताचा, किती खालती हे ढगांचे थवे, लपे सूर्य तेजाळ चंद्रासवे अन, कुठे खेळती चांदण्यांचे दिवे, सुधा प्राशुनी माजले रान सारे, फुलांना चढे तृप्त वेडी नशा, कसा झिंगुनी वात वाहे भरारा, बुभुक्कारल्या वानरांनी दिशा, कुठे श्वापदाची उठे गर्जनाही, खुळ्या पाखरांनी थरारे दरी, परी ईश्वराचा असे वास येथे, पुन्हा शांत सारे निशेच्या उरी. आणि मग त्याला ईशावास्य असं नाव दिलं की जिथे ईश्वर राहतो. पण हे सगळं एकदम नाही सुचलं मला, असं ते ओळी सुचत गेल्या, त्या डोक्यात ठेवायच्या, साठवायच्या, आठवायच्या, ते घरी जाईपर्यंत तगमग होत होती अक्षरशः. आणि मग घरी जाऊन ते कधी एकदा लिहून काढते, कारण ते विसरून गेलं तर गेलं. मग बरोबर. तर ते न विसरण्यासाठी काय करायचं याची खूप मोठी प्रोसेस त्या काळात मला आठवते. काय आम्हाला पण सांगा. आम्हाला नाही, हीच प्रोसेस म्हणजे की ती इतकं ते आलेले शब्द डोक्यात सारखे ठेवायचे, कारण बाकी गडबड ट्रिपला आलो होतो, त्यामुळे सगळे गडबड, गप्पा, गाणी, त्याच्यात माझा आतमध्ये ते झरे वाहती शुभ्र फैसाळ कैसे, बसमधून जाताना सुद्धा ते 4 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या मनामध्ये. आणि मग घरी आल्यावर परत एखादी विसरली तर आता काय, असं झालेलं. आणि मग आणखी थोडे थोडे शब्द बदलून आणि नंतर मला कळलं की हे जे मी लिहिले हे सुमंदार मला वृत्तामध्ये लिहिलं गेलं आहे. म्हणजे काही असं त्यावेळेला असं नव्हतं की आता ह्या वृत्तामध्ये आपण कविता लिहून बघू, असं नाही होत. ते आपोआप येतं आणि ते वृत्तात आलं की ते पुढे पुढे जात राहतं. अगदी खरं. आता कवितेचं गाणं ज्यावेळेस होतं किंवा ते आपण गीत लिहितो त्यावेळीची ती प्रोसेस किंवा त्यावेळीची ती तगमग काय असते? कारण कवितात तसं एकदा आपण मुक्त छंदात पण लिहू शकतो, अष्टाक्षरीमध्ये मांडू शकतो, परंतु प्रत्येक अष्टाक्षरीचं गाणं होईल असं पण नाही आणि प्रत्येक मुक्त छंदाचं गाणं होईल असंही नाही. त्याच्यामध्ये तो मीटरमध्ये बसवणं, तर ती प्रोसेस कशी असते असं तुम्हाला वाटतं? नाही, ते तर आता वृत्तामध्ये एकदा कविता लिहिली आपण, म्हणजे वृत्तामध्ये लिहिली गेली आणि संगीतकाराला ती जर आवडली तर संगीतकार त्याचं गाणं तयार करू शकतो. त्याला मग कुठेही मध्ये अडचण येत नाही. जर ती परफेक्ट असेल तर काहीच अडचण येत नाही. पण जेव्हा आपल्याला सिच्युएशनवर गाणं लिहायला सांगतात, जसं धर्मवीर मधलं, तसं सिच्युएशनवर गाणं लिहिताना ती वेगळी प्रोसेस असते. मग त्यावेळेला आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. काय घटना काय आहे, प्रसंग काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन मग लिहावं लागतं. अशा पद्धतीचं मग मी एक इश्कवाला लो पिक्चरमध्ये तुझेच भास आसपास असं एक यूट्यूबवर आहे, ते सुबोध भावे आणि दीप्ती देवी म्हणून नटी आहे छान, तर त्यांच्यावर चित्रित झालेलं ते मी खूप काळ लिहित होते. म्हणजे 2 महिने ते गाणं लिहित होते मी, थोडं. मला नंतर कंटाळा आला आणि मी सोडून दिलं. म्हटलं नाही काही. पण मग मला विश्वजितचा फोन आला परत की संगीता 2च ओळी राहिल्या आहेत, छान झालंय, तेवढ्या 2 ओळी दे आता. मग मी ते पूर्ण केलं. ती प्रोसेस खूप वेगळी असते, म्हणजे थकवणारी असते ती सुद्धा प्रोसेस. ती काही सोपं नाही आहे चालीवर लिहिणं, अजिबातच सोपं नाही. कारण तुम्हाला जर तो प्रसंग सांगितला ना, जसं की आता धर्मवीरच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रसंग सांगितला, 5-6 वेळा तुम्ही कविता ते गाणं लिहिलं आणि ते दिलं, परंतु ते सिलेक्ट नाही झालं कारण तुम्हाला ती कंडिशन किंवा तो प्रसंगच माहिती नव्हता.
असं होतं का कधी कधी की बाबा प्रसंग माहित नाहीये तरीही गाणं ते जातं आणि ते सिलेक्ट होतं? अजून तसं तरी माझ्या बाबतीत असं झालेलं नाहीये की पण संगीतकार जेव्हा त्यांच्या स्वतःसाठी संगीत देतो हो. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर की अशोक पत्कींनी कवितेला चाली लावल्या माझ्या श्रीधर फडकेंनी सांगून म्हणजे मला हे गाणं हवंय असं सांगून त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं. त्यांनी चाल सांगितली आणि त्या चालीवर मी लिहिलं. किंवा आत्ता नीरज करंदीकर डॉक्टर सायकॅट्रिस्ट आहेत मोठे. ते पण छान संगीतकार म्हणून काम करतात. त्यांनी सुद्धा कधी चालीवर कधी कवितांमधून अशी लिहून घेतली. सलील कुलकर्णीचा एकदा फोन आला होता. त्यावेळेला त्यानं एक ट्यून दिली होती. त्याच्यावर मी फोनवरच त्याला ते लहान मुलांचं गाणं लिहून दिलं होतं. किंवा आशिष मुजुमदार आहे त्यानं आत्ता माझ्या म्हणजे त्यावेळेला मला वाटतं 1997-98 मध्ये अमुचा शिवाजी राजा किंवा मोदकवाले बाप्पा अशी गाणी लिहायला सांगितली होती. मग ती त्यावेळेला लिहिली होती. तर हे प्रत्येक वेळेला एकतर एक तर आपल्याला सुचलं पाहिजे. पहिली गोष्ट आपल्याला सुचलं तर ते संगीतकाराला पटलं पाहिजे ही दुसरी गोष्ट. त्याला ते आवडलं पाहिजे आणि ते संगीतकारांनी केलं तर ते रसिकांनी स्वीकारलं पाहिजे. ही खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये ते जर होत गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्यासाठी वाचन असतं, अभ्यास असतो, चिंतन असतं, या सगळ्या गोष्टी असतात. किंवा एकतर काही वेळेला काय होतं की आपण म्हणतो की कविता ही आपोआप यावी लागते. जन्मजात कुठेतरी त्याचं बीज असतं असं पण असावं. तर अशी पण गोष्ट असू शकते. कारण ओढून ताणून आपण नाही करू शकत कुठली गोष्ट. ओढून ताणून कविता लिहिलेली ती कविता होत पण नाही. कृत्रिमता येते त्याला. अगदी खरं. आता ते मगाशी आपल्या गप्पांमध्ये उल्लेख झाला त्याप्रमाणे की गानवर्धन संस्थेचा महाराष्ट्रातला पहिलं कलावंत कुटुंब हे बर्वे कुटुंबाला पुरस्कार मिळाला. तर त्याविषयी जरा तुमच्याकडून ऐकायला आवडेल. कारण सगळ्यांचाच त्यामध्ये उल्लेख आहे की तुमच्यापासून तुमच्या दोन्ही मुली आणि सासू सासरे पती. तो प्रवास तर माझ्या सासूबाई म्हणजे मालती पांडे बर्वे. त्या पूर्वीच्या काळातल्या लता मंगेशकरच्या आधीच्या पिढीच्या चांगल्या उत्तम गायिका होत्या. 35च्या वर चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांची गायन सेवा दिलेली आहे. म्हणजे त्या तिथे पलीकडे, लपविलास तू हिरवा चाफा, ते कसे ग ते कसे, वंदे वंदे मातरम, चल गसे वारुळाला, खूप त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचा एक वारसाच आलेला आहे मुलींकडे. सासरे माझे पंडित पद्माकर बर्वे हे ओंकारनाथ ठाकूरांचे शिष्य होते. ओंकारनाथ ठाकूर हे खूप मोठे राष्ट्रीय स्तरावरचे गायक होते आणि माझ्या सासऱ्यांनी 500च्या वर ब्रजभाषेतल्या बंदिशी रचलेल्या आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य त्यावेळेला उत्तर भारतामध्ये जास्त होते. कारण मी स्वतः पाहिलेले की ते कसे यायचे आणि शिकून जायचे. त्यामुळे सासऱ्यांचंही खूप मोठं योगदान होतं आमच्याकडे. भीमसेन जोशींपासून बबनराव हळदणकरांपर्यंत अनेक गायक, शास्त्रीय गायक किंवा वाटवेंपासून यशवंत देव, सुधीर फडके हे सगळे येत असत. त्यांच्यासाठी चहा करण्याचं काम माझं असायचं. ब्रेकफास्ट, चहा असं. पण ते हे लोक मी बघत होते, त्यांच्या चर्चा ऐकत होते. मग माझे मिस्टर राजीव बर्वे ते सुद्धा चांगले हे सगळे बंदिशी त्यांनी शिकलेले आहेत सासऱ्यांच्या. आईचं भावगीत आणि नोकरी करता करता त्यांनी त्यांचा रियाज सुरू ठेवला अनेक वर्ष. त्यामुळे तेही आकाशवाणी दूरदर्शनचे आर्टिस्ट आहेत. माझी मोठी मुलगी प्रियांका ती आता चांगलं तिचं स्थान आहे गायन क्षेत्रामध्ये. धाकटी मुलगी प्रांजली ही स्वतः चांगल्या चाली लावते, चांगलं संगीत देते आणि ती उत्तम काम करते. ती इंग्लिशमध्ये लिहिते पण आणि ती इंग्लिशमध्ये उत्तम गाते, अतिशय उत्तम गाते. तर त्यामुळे तिचं एक वेगळंच सगळं वेगळा बाज आहे तिचा. आणि मी स्वतः लिहिते. त्यामुळे एक आम्हाला फोन आला त्या काळामध्ये गानवर्धनचे धर्माधिकारी त्यांचा फोन आला की आम्ही यावर्षीपासून संस्थेचा कलावंत कुटुंब पुरस्कार सुरू करतोय आणि तो आम्हाला तुम्हाला द्यायचा मानस आहे. मग ते प्रसाद भडसावळे सर आणि ते दोघं घरी आले असताना त्यांनी ते जाहीर केलं आणि टिळक स्मारकमध्ये त्याचा मोठा कार्यक्रम झाला आणि बरंच छान खूप लोक आले होते, भेटले. आमचा कार्यक्रम झाला. माझा जावई आहे सारंग कुलकर्णी,
म्हणजे प्रियांकाचा नवरा, तो उत्तम संगीतकार आहे, संगीत संयोजक आहे आणि सरोद आर्टिस्ट आहे. मुख्य म्हणजे सवाई गंधर्वला त्याचं सरोद वादन झालेलं आहे. आणि हिरामंडी किंवा बबन पिक्चर आहे, मी वसंतराव आहे, किंवा भालचंद्र नेमाडेंची टेलिफिल्म आहे, याच्यामध्ये त्याने पार्श्वसंगीत दिलेलं आहे. अशा सिनेमांना अनेक जाहिराती करतो. खूप छान काम करतोय. त्याला आत्ता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सरोद वादनाचा. आणि त्यानं स्वतः नवीन वाद्य तयार केलंय, झिरोद नावाचं. अच्छा. तर त्यामुळे तो पण त्याच्यामध्ये, त्यांचंही घराणं संगीतातलंच आहे सगळं. खूपच मोठा आणि चांगला प्रवास आहे तुमचा ओव्हरऑल. म्हणजे बर्वे कुटुंबाचा जो ओव्हरऑल आपण आता सगळा लेखाजोखा घेतला, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कलावंत कुटुंब महाराष्ट्रातलं बर्वे कुटुंब आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या खूप छान गप्पा झाल्या, खूप वेगवेगळे विषय तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाले. तुमच्या लहानपणापासून ते अगदी बालसाहित्य ते अगदी आतापर्यंतचं सगळं जो आहे ते सगळं तुम्ही खूप छान उलगडलं. आता भविष्यातल्या तुमच्या ज्या काही योजना असतील, भविष्यातल्या जे काही तुमचे उपक्रम असतील, त्याला आमच्या मनापासून शुभेच्छा. पण त्याच्या आधी मला सांगायचं वाटतंय, तुम्ही आयुर्वेदाचे वैद्यकीय तज्ज्ञ आहात. मी आयुर्वेदाचा आहारशास्त्राचा कोर्स मास्टर डिग्री टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून केलेली आहे. आणि दिलीप गाडगीळ सर आपल्याला माहिती असतील. तर दिलीप गाडगीळ सर होते, ते मला म्हणाले होते की इथे तू शिकवायला ये योग आयुर्वेद. मग मी त्या लोकांना शनिवार रविवार योग आयुर्वेद शिकवत होते. आणि ते करता करताच आहारशास्त्र तज्ज्ञ म्हणून 42व्या वर्षी पदवी घेतली. काय सांगता? बरं बरं, किती छान. म्हणजे तुमच्या इतक्या गोष्टी चाललेल्या असतात. म्हणजे तुम्ही जे मगाशी बोलता बोलता म्हणालात की आपले हात आणि पाय हे फक्त हात पाय आणि डोकं अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात आयुष्यामध्ये, अनेक गोष्टी करता येतात. फक्त समजायचं नाही की आपण खूप काम करतोय आणि आता फार दमलोय आणि आता सतत तक्रारी नाही करायच्या. खूप महत्वाचं वाक्य आहे. हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी उपयोगी असणारं वाक्य आहे की तुम्ही थकायचं नाही, कारण तुम्ही फक्त ते काम करत. आणि थकतो माणूस, थकायचं त्यावेळेला आराम करायचा. अगदी पण असा इश्यू नाही करायचा की आता कसं व्हायचं किंवा काय. आपल्याला डोकं आहे, मेंदू आहे चांगला, आपल्याला तोंड देता येतं. अनेक गरीब माणसं आपण बघतो, कितीतरी माझे हे सगळं आलं कुठून माहितीये का, झोपडपट्टीतली जी रोज जगणारी माणसं असतात, त्यांचे इतके प्रश्न असतात की त्या प्रश्नांपुढे मध्यमवर्गीयांचे प्रश्न सुद्धा फारच नसतात. डे टू डे लाईफ त्यांना संघर्ष करावा लागतो. तर तो जवळून पाहिलेला असल्यामुळे माझ्यामध्ये ती ताकद आलेली असं मला वाटतं. या बायका माझ्या प्रेरणास्थान आहेत, कारण त्या प्रचंड काम करत असतात. त्यांना काम करावंच लागतं, काहीही असो, आजारी असो, काहीही असो, त्या काम करत असतात. मग आपण काय गोड बोलतोय. अगदी खरं, अगदी खरं. स्लम एरियातल्या स्त्रियांचे खूप मोठे प्रश्न असतात. एकतर व्यसनाधीनता त्यांच्या कुटुंबामध्ये हा लागलेला खूप मोठा डाग असतो, कारण ती सुटत नाही. आणि त्यामुळे त्या बाईला संसाराचा गाडा हा स्वतःच्या खांद्यावर घेऊनच तो रेटावा लागतो. आता मी स्वतःही आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. मी अनेक पेशंट्स बघतो की स्त्रीलाच पुढे येऊन ते संसार सगळा पुढे घेऊन जावा लागतो, कारण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण. आणि त्याच्यातून शिकण्यासारख्या पण आपल्याला खूप गोष्टी आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला तो जास्त अनुभव आहे, कारण तुम्ही तशाच परिसरात. त्या वैद्यकीय व्यवसायावर पण मी भरपूर लिहिलेलं आहे, कविता लिहिलेली आहे. त्यामुळे की एका दिवशी त्याही आम्हाला कविता अशाच मुलाखतीच्या माध्यमातून ऐकायला आवडतील, तो प्रवास जाणून घ्यायला आवडेल. मी जिथे काम करत होते ज्या वस्तीमध्ये, मोरेला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला सांगत नाही, प्रश्न 80,000चा असतो. मोरेची बायको कड आवरत म्हणते, डॉक्टर सांगा ना, ऑपरेशन करावं लागणार नाही म्हणून. त्यांना समजावताना त्यांचे चेहरे पाहवत नाहीत. पिंगळे 5 पोरांचं लेंढार सावरीत दवाखान्यात येते. दवा न ग, लहान्याला स्वेटर आणि टोपडं मिळालं तर द्या. या घरच्या कोथिंबिरीच्या 4 काड्या घ्या. तिच्या भावनेला नाकारावं असं कदापिही वाटत नाही. कदमची बायको फरशीवरच लोळण घेते. बाई आता सहन होत नाही, तो कुऱ्हाड घेऊन माराया उठतो. दूरच्या आश्रमात पोरी सकट तिची सोय होते, तेव्हा माझा सुटकेचा निश्वास तांबारलेल्या कदमच्या लक्षात येत नाही.
नवऱ्यानं टाकलेल्या मायाला तिसऱ्यांदा गर्भ राहतो. समजुतीच्या 4 गोष्टी तिला अजिबात आवडत नाही. समाच्या हुशार अनवाणी पोराला नवी कोरी चप्पल बक्षीस देताना त्याच्या डोळ्यात उठलेली चमक फार काही केल्याचं समाधान मिळू देत नाही. जाचाला कंटाळलेल्या चंद्राचा लटकलेला देह तर काळजावरून पुसता पुसला जात नाही. इथली संध्याकाळ रोज येते झिंगत. या अर्धपोटी बायकांना ती नीट सावरताही येत नाही. रात्री गरगरणाऱ्या पंख्याबरोबर चेहरेही फिरू लागतात डोळ्यासमोर जेव्हा माझा मऊ बिछाना मला सुखाची झोप घेऊ देत नाही. झोपडपट्टीतल्या बाईचं जगणं तुम्ही त्या कवितेतून मांडलं. असं खूप म्हणजे त्यांचं कामच सतत 10-10 घरची कामं करणाऱ्या बायका असतात. आणि तुम्हाला सांगते 3 हिमोग्लोबिन होतं. 3 हिमोग्लोबिन होती आणि ती बाई भांडी घासायच्या कामाला जात होती. ती कशी जात असेल? 3 हिमोग्लोबिन असताना तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही कल्पना करू शकता. तर 6 हिमोग्लोबिन असेल तरी आपण असं म्हणतो 6 की आता ब्लड लावायला लागेल, रक्ताची बाटली लावायला लागेल. ही बाई हळूहळू हळू काम करून, कारण तिला पोट भरायचं होतं सगळं. तर अशा गोष्टी खूप बघाव्या लागल्या. आणि त्यामुळे कधी माझं स्वतःचं मी कुठे हे केलं नाही की कुरवाळत बसले नाही माझी दुःख. कारण ही दुःख एवढी पाहिली असल्यावर आपली दुःख काहीच नसतात. त्यामुळे तुम्ही म्हटलात की मी प्रॅक्टिस नाही केलं तर मी सेवाच केली. सेवाच केली. खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात आणि खूप छान संवाद साधलात. मनापासून धन्यवाद.